आमच्यासाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही। काही राजकीय पक्षांकडून जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, पण त्यांचं नुकसानच होईल। फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे, याची चर्चा सुरू। जरांगेंची रॅली पुण्यातल्या मंचरमध्ये दाखल। गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू। जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम। जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सुद्धा 30 ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण। जरांगेंसमोर सरकार झुकणार का, याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, पायवाडेंचा इशारा। नांदेडमधील प्रेमी युगुलांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर। विवाहित मुलगी आणि प्रियकराची हत्या करण्यापूर्वी पित्याकडून दोघांची गावात धिंड, व्हिडिओही समोर। विरारमधील नारंगी परिसरातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। लालबागच्या राजाच्या दानपेटीतनं पहिल्या दिवशी 46 लाखांची रोख रक्कम जमा। राजाच्या चरणी अमेरिकन डॉलर्सचा हार आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह कोट्यवधींचं दान अर्पण। 31 डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क हटवलं। महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फटका बसणार। विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका। नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस। मुखेड तालुक्यातल्या लेंडी धरणातनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हसनाळ आणि रावणगावमधील घरांचं मोठं नुकसान। भंडाऱ्यात मुसळधार पाऊस। लाखनीमधील समर्थ शाळा जलमय। शाळा परिसरात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर। लातूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। वडवळमध्ये ओढ्याचं पाणी घरात शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान। जाहिराबाद ते परभणी महामार्गाच्या कामासाठी जागोजागी रस्ता खोदल्यामुळे ओढ्याचं पाणी नागरी वस्तीत।